ब्रजवासियों से पूछ पूछ रोए मेरा कान्हा जाके क्यों नहीं आया, मेरा कान्हा जाके क्यों नहीं आया, मेरा कान्हा जाके क्यों घर आया, मेरा कान्हा जाके क्यों घर आया। ही बासरी तुझ्या जवळ असू दे, ती काढलं. अरे ही बासरी घेऊन मी काय करू? तो अगं जेव्हा तुला माझी आठवण येईल ना, तू फक्त त्यातून सूर काढ. राधे मी तुझ्या समोर येईल, पण कानातून नाही गेलं तर चालणार नाही का? ते म्हटले राधे तू समजत कसं नाही? अगं गोकुळातला काळ संपलाय आमचा. ज्या आरती मी बासरी तुझ्या हातावर टेकवली त्या अर्थी आता मला आयुष्यभर बासरी वाजवायची नाहीये. राधे मी विनंती करतो तुला, राधा बासरी घेते आणि सरळ निघायला लागते. जर हा आता ऐकणारच नसेल, हा थांबणारच नसेल तर याच्यातून थांबण्याचा अर्थ नाही. कृष्ण तिला हाका मारतो, राधे थांब. रात्री परतत असताना दाऊदादा विचारतो का रे काय झालं? तेवढी अरे ती नाराज झाली. मी माझी प्रेमाची सगळी शक्ती तिच्याकडे देऊन टाकली. दाऊ आता आपल्याला प्रेम गोकुळात आणि वृंदावनातच ठेवायला पाहिजे ना. तर म्हणजे हो बरोबर. तिथे मानत नाही. कृष्ण आपण सकाळी बघू रे, झोपतात लेकरं आणि सकाळी लवकर उठतात. पण अस्वस्थ झालेलं त्या घरातली दुसरी व्यवस्था असते ती म्हणजे यशोदा. रात्रभर झोपत नाही. जवळपास 11 वर्ष 50-56 दिवसापासून हा माझ्या कुशीत राहिलेला आहे, हा माझ्याजवळ झोपलेला आहे आणि हा उद्या जाणार. याला जे हवंय ते मी पुरवलं ना. किती प्रेम केलं मी कृष्णावर. सकाळी ही लेकरं लवकर आटोपतात. मैया सुद्धा आपलं पटकन आटोपल्यानंतर अक्रूराचं दुग्ध प्राशन होते आणि अक्रूर सांगतात नंदजी आम्हाला परवानगी द्या. निघणारे कळाल्यानंतर अख्ख्या वृंदावन मधले गोप गोपिका रस्त्यावर आडवे येतात. कृष्ण निघतो, मैयाला विचारतो मैया मी येतो का? यशोदा दरवाजापर्यंत येतो. दूरवर उभा असलेल्या रथाजवळ कृष्ण उभा आहे आणि फक्त मागं वळून बघतो. दरवाजाचा आधार घेऊन यशोदा उभी आहे. त्याच्याकडे बघते आणि ढळढळा अश्रू घालते. तिथून कृष्ण पळत येतो आणि यशोदेला मिठी मारतो. मैया मी इथेच आहे का? मी कुठं जाणार गेलो? तू फक्त मला हाक मार मैया, मी तुझ्या जवळ आहे. ती म्हणते कान काही चुकलं का रे माझं? एवढी दिवस मी तुला सांभाळलं. मला माहिती एक गोष्ट कान, तू आता गेल्यानंतर येणार नाहीये मला माहिती. काना मैयाची मिठी सोडत नाही. नंद बाबा जवळ येतात आणि सांगतात यशोदे सोड त्याला, सोड यशोदा. यशोदा सोडून देते. नंद बाबा कानाला घेऊन रथात बसवतात. बलराम दाऊ रथात बस.
नंद बाबा आपला स्वतःचा दुसरा रथ घेतो. गोपिका सगळ्या त्या अक्रूराच्या रथाला आडव्या होतात आणि विनंती करतात. काय विनंती करतात? नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान. वृंदावनीच्या सकळ जनासी देवडे बलिदान अक्रूरा, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान. माय बाप हे बरडा ओडी, माय बाप हे बरडा ओडी, हारणी धेनु समान अक्रूरा, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान. जाते वो छोड़ कर खाना, कैसे जिएंगे हम, बेदर्द बन गए हो काला, कैसे जिएंगे. हृदयातून आमचा आत्मा जर निघून गेला ना, तर आमच्या शरीराला काही किंमत राहत. ते कितीही सुंदर असू दे, किती भव्य असू दे, शक्तिशाली असू दे, पण आत्मा गेला तर त्याची किंमत शून्य. अक्रूरा, अरे हा आमचा आत्मा आहे, तू याला घेऊन चाललायस, मग आम्ही कोणाकडे बघून जगायचं? आमच्या हृदयातलं जे प्रेम आहे तो आमचा कृष्ण आहे. अक्रूरा, याला नेऊ नका. का जाणो, पण ब्रजामधले सगळेच लोक विचार करतात, अरे हा कान्हा जर गेला ना परत येणार नाही. अरे आम्ही सगळे पोरके होतो. एवढे दिवस ब्रजामध्ये राहणारा कृष्ण बलराम शेजारी असलेल्या मथुरेत कधीच गेलेले नाही. सगळ्यांना विनंती करतो, कृष्ण खाली उतरून त्या सगळ्या गोपिकांना सांगतो, अरे तुम्ही असं का मनात आणता? तुम्ही त्या ज्या दिवशी, ज्या वेळेस, ज्या क्षणाला माझी आठवण काढाल ना, त्यावेळेस मी तुमच्या समोर असेल, हे मी तुम्हाला वचन देतो. पण मी मथुरा बघितलेली, मला जाऊ द्या ना, मामाने बोलवलं, भेटू द्या ना मला, मी येईन, आश्वासन देतो. आणि सगळ्या गोपांना, त्याच्या सगळ्या सवंगड्यांना सांगतो, चला गड्यांना, आपण सगळे मथुरेला जाऊ. रथ निघतो. रथाच्या सोबत नंद बाबा एका रथात बसलेले आणि त्याचे सगळे गोप मित्र हे पायी त्या रथाच्या मागे पळतात.
रथी चढले वनमाळी अकांत गोकुळी भूमी पडिल्या ब्रजबाळा कोणतया संभाळी नयनीच्या उदकाने ही भिजली धरणी या नंदाचे अंगणी मिळाला गोडणी या नंदाचे अंगणी मिळाला खूप वेळानंतर त्यांनी सगळ्यांनी मान्य केल्यानंतर रथ हळू 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 यमुनेच्या काठावर अक्रूर रथात बसून विचार करत असतो, अरे ह्या लेकरांना मी घेऊन चाललोय मथुरेमध्ये, म्हणजे मी स्वतःहून यांना मृत्यूच्या सापळ्यात घेऊन चाललोय. कंसाच्या शक्तीसमोर हे टिकतील का, ही शंका आहे. रथ यमुनेच्या अलीकडे उभा राहतो आणि अक्रूर सांगतात, कान्हा मी जरा स्नान करतो. रथ सगळ्या तिथे थांबल्यानंतर सगळेजण आंघोळ करायच्या निमित्तानं अक्रूर रथावरून खाली उतरतो आणि यमुनेत स्नानाला जातो. अक्रूर यमुनेत बुडी मारतो तेव्हा पाण्यामध्ये त्याला कृष्ण आणि बलराम दिसतो आणि पाण्याच्या वर आल्यानंतर तो बघतो, अरे रथात तर हे दोघं बसलेले, मग पाण्यात कृष्ण आणि बलराम कसे? पुन्हा बुडी मारतो तेव्हा त्याला पाण्यात पुन्हा कृष्ण आणि बलराम दिसतो. वर आल्यानंतर बघतो, अरे रथात असं 3 वेळा होतं आणि मग अक्रूराच्या लक्षात येतं की कंसाचा मृत्यू आता अटळला आहे. त्यांची शक्ती काय हे अक्रूराला कळाली. म्हणजे जेव्हा अक्रूर मनात विचार करत होता ना, कंसासमोर हे टिकतील का, तेच परमात्मा लीला करतो की हे काका, तुम्हाला पाण्यात जर आम्ही दिसतो आहोत आणि रथातही आम्ही दिसतो आहोत, याचा अर्थ ममय वंशे जीवलोके जीवभूता सनातन हा, मी सर्व ठिकाणी व्यापक आहे, तुम्ही चिंता करू. मी ह्या दिवसाची वाटच पाहत होतो ना. आणि अक्रूर त्यांना घेऊन या मथुरेमध्ये येतो, जिथं अतिथी अभ्यागतांना ठेवण्याची जागा होती त्या ठिकाणी त्यांना ठेवलं जातं. नंद बाबा आणि हे सगळे थांबतात. सगळ्यांनी तिथं थांबल्यात. एक गोष्ट कृष्णाची आणि बलरामाची या सगळ्यांची लक्षात घ्या. गोकुळ वृंदावन या काळामध्ये 10-11 वर्षाचा काळ, मी सांगितलं 11 वर्ष 56 दिवस कृष्ण ज्या गोकुळ वृंदावनच्या भूमीमध्ये राहिला, कृष्णाच्या पायात चप्पल नाही, कृष्णाने शिवलेले कपडे घातलेले नाही. म्हणजे कृष्ण आला, बलराम आला, त्यांचे मित्र आले, सवंगडी आले आणि कृष्णाने केसांना नाव्याची कात्री दाखवलेली नाही. हे डोळ्यापुढे त्याचं चित्र आलं. कृष्ण समोर असलेली मथुरा 7-8 किलोमीटर मथुरेचा आणि वृंदावन गोकुळाचं अंतर आहे. पण कधी हे चकवा देऊन, आई वडिलांना चकवा देऊन नदीत पोहून मथुरा बघून आले असं कधीच. पहिल्यांदाच मथुरेसारख्या मोठ्या शहरामध्ये हे येतात. सांगतात, अक्रूर काका, हे आम्हाला इथे थांबायचे बरोबर आहे, पण किती सुंदर नगर आहे, नाहीये, आम्ही कधी पाहिलं नाही काका. काका जर आम्ही नगर परिक्रमा करू का? ते म्हणले ठीक आहे, आता मी कंसाला निरोप द्यायला जातो, तोपर्यंत तुम्ही नगर भ्रमण करा. बघा, हे नगर भ्रमणाला निघतात. खेड्यातली मुलं मुंबई पुण्यासारख्या शहरात गेली ही कल्पना डोळ्यापुढे आली. ज्यांनी चकचकीत इमारती पाहिल्या नाही, चकचकीत कधी दुकानं बघितली नाही, असं खेड्यातलं पोरगं आता मुंबई पुण्यात गेलं तर चक्रावून जातं. तसं त्या काळातली ही मुलं मथुरेमध्ये निघाली नगर भ्रमणाला. त्याच ते बघायचे, हा काय सुंदर महल आहे, काय सुंदर घर आहेत, उंच माड्या आहेत. इतक्या उंच माड्या तर आपल्याकडे आपण कधी बघितल्या नाही. आणि हे म्हणत असताना
त्या यमुनेच्या घाटावरून ते निघाले. त्यावेळेस घाटाच्या दिशेने त्या मथुरेतला राजधोबी राजाची महावस्त्र घेऊन यमुनेवर ती धुण्यासाठी येत होती. ते अडवतात. ते म्हणतात, अहो काका तुमच्याकडे काय आहे? ते म्हणले, अरे कशाला? ते काय आम्हाला दाखवा ना, काय चमकतायत बघा. ते म्हणले, अरे राजाची वस्त्र आहेत, राजघराण्यातली वस्त्र आहेत आणि ती धुण्याची जबाबदारी माझ्यावर. काका आम्हाला बघून तर द्या कशी असतात. राजवस्त्र कधी आम्ही बघितलेले. म्हणजे तुम्ही काही दुकानांमध्ये जर गेले पुण्याच्या तर साधारणपणे 1.5 ते 2 लाखापर्यंत साड्या आहेत महिलांच्या. त्या काड्याची पेटीपेक्षा मोठी काड्याची पेटी असते ना, मोठी काड्याची पेटी पाहिली तुम्ही ती, त्या काड्याच्या पेटीत बसते ती साडी. एवढा 1.5-2 लाखापर्यंत. कौतुक वाटतं ना आपल्याला. तसं त्यांना आम्हाला बघून तर द्या. ते म्हणले, अरे तुमची लायकी तरी आहे का त्या वस्त्राला हात लावायची? कुठले गावंडळ आले तुम्ही? चला. हे म्हणतात, अहो असं काय करतं, बघून तर द्या ना आम्ही. तो ऐकत नाही आणि न ऐकल्यानंतर कृष्ण एक फटका त्याच्या लावतो. तो जो राजधोबी होता ना, तो पडल्यानंतर पुन्हा उठतच नाही. तो फक्त कृष्ण कृष्ण म्हणतो. याचं कारण दही दूध खाल्लेलं शरीर आहे. याचं कारण गाय पिळायला बसल्यानंतर नंदबाबाच्या तर कितीतरी गाई सन 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 दूध काढायचंय. शरीर असं बलदंड झालेलं आहे. कृष्ण आणि बलरामाची शरीर नाजूक नव्हती, मातीमध्ये लढलेली मुलं होती. आज आमची मुलं सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत चॉकलेट आणि फास्ट फूडवर जर असतील